कमबॅक बोलतात ना, याला कमबॅक बोलतात. पहिला गुलाल, दुसरा गुलाल, तिसरा गुलाल. हा वर्ष खरा मथुरचा वर्ष ठरलाय. काय बोला? आनंदाची गोष्ट आहे. आज सलग 5 मैदान जोडण्यात आला. 5 मैदानानंतर आज इकडे खेडकाईला आणला. गाडी जमलीच ती तर पनवेलला सुद्धा गेलो असतो. परवाचा अड्डा झाला इथला आपला ओवल्याला पण न्यायचा होता. मिलिंद शेटनी नाव सोडला होता. तर त्यांना फोन करत होतो. मिलिंद शेटचा मोबाईल स्विच ऑफ होता. मग त्यांच्या भावाला फोन केला, सुरेंद्र शेटला. त्याचे ना माझे संबंध एकदम भावासारखे आहेत सुरेंद्र शेट. मग ते सांगितलं, त्याला फोन केला शर्यतीसाठी. आधी सांगितलं करू, मग थोड्या वेळाने सांगितलं का फोन करतो म्हणून. मग नंतर सांगितलं सैराट आणि हे भुंगा जमलेली आहे गाडी, पुढच्या मैदानामध्ये खेळू. मग मी पण काय बोललो नाही, जाऊ द्या बरं. मग ते काय त्या मैदानाला गेलो पण नाही, कारण की 2-3 वेळा त्या मैदानामध्ये किरकिर पण झालती आणि बैल पण थोडा आजारी होता. शर्यत जमून झाली तर गेलो असतो तिथे. काही कारणाचं ठीक आहे, आज इथे आलो, गुलाल भेटला, आनंद वाटला. पुन्हा एकदा दुसऱ्या शर्यतीची तयारी आहे. तिसरा फेरा व्हायची. कोणाचं नाव असेल तर नाव फिरवायचं आता चालू आहे. नक्कीच. आणि आम्हाला आनंद वाटतो की आता मथुर एकाच पैऱ्यात त्याच पैऱ्यात नाही परत नवीन नवीन चेहरे दिसतात पैऱ्यामध्ये. आज रायफल होता आणि आमच्या मनात कुठेतरी भीती वाटतं, कारण तो बैल चालेल की नाही चालेल, पण मथुर त्याला सोबत घेऊन. नाही, तो पैरा मी केलेला आहे स्वतःने, म्हणून मला ज्या बैलांवर भरोसा आहे. मला माहिती आहे मथुर वासरांना घेऊन जातो, वासरामध्ये जास्त पळतो. त्याच्यामुळे आज ठरवलं का डावा खांदा आपण, कारण की खूप जणांची थिंकिंग होती दोन्ही साईडनं खेळेल तोच बादशाह. काही लोक बोलले, आरोप पण केले होते. पण ते सिद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या. जे जे बोलणार ते आपण बोलून नाही करून दाखवायचं. त्याच्यामुळे आज डाव्या खांदाने आज टॉपचीच गाडी होती, जी गाडी मुंबईमध्ये पडत नव्हती. आज ती गाडी सगळ्यात टॉपची गाडी होती. त्या गाडीला सुद्धा पराभव झाला. ठीक आहे, त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत माझ्याकडून. पण आनंद वाटला का आज टॉपची गाडी म्हणजे एक लेवलची गाडी होती. कोण हारेल कोण जितेल, ती पण निम्म्या पट्ट्यामध्ये अर्धा छेकडा पुढेच होती गाडी. पुढे येऊन आपल्या बैलांनी अर्धा छेकडा त्यांना अंतर दिला. दादा नक्कीच आज एक चांगली गाडी पळाली. पहिल्यामध्ये रायफल होता. रायफल पण घाटावरती येऊन चांगला पळतोय, मुंबईमध्ये पण. त्याच्याबद्दल 2 शब्द बोला ना. रायफल म्हणजे मी त्याला 3 फेऱ्याला पळताना बघितला होता. मला त्या वासरावर खूप विश्वास होता का मथुरमध्ये चांगला पळेल, म्हणून शुभमला मी रात्री फोन केला तर त्यांना फोन कर, आपण पळूया. आणि वरती घाटावर पाय नको देऊ त्याच्यावर. घाटावरती 2 तारखेला जो हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये नक्कीच मथुर पळायचा प्रयत्न करू आम्ही ना जाऊ, कारण की त्यांची पण खूप इच्छा होती. खूप रोज रोज फोन येतात, फोन एवढे येतात की अक्षरशः कामामध्ये असल्यावर मलाच कसं तरी वाटतं. कधी कधी मी फोन पण टाळतो ना, ज्यांचे फोन टाळतो त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, कारण की सगळ्यांचे फोन घ्यायला नाही जमत. खूप फोन करतात, एक एक जण 10-10, 15-15 वेळेला कॉल करतात. हा शुभम. हा.